नमस्कार भावांनो, कसे आहात? बरेच असणार. तर भावांनो, बैलगाडा क्षेत्रातील देव ऋतुसंम द्वादशम हिंदकेसरी बकासूरबद्दल अपडेट घेऊन आलेलो आहे की बकासूरचा पुसेगाव हिंदकेसरी मैदानामध्ये पैरा कोणासोबत असणार आहे. खरं तर या चर्चेला उधाण का आलेलं आहे? त्याच्या जोडीला खरं तर कारुंडे एक्सप्रेस चिक्या आणि बकासूर होते, पण कारुंडे एक्सप्रेस चिक्या सध्या आजारी आहे. खरं तर परवापासूनच या चर्चेला उधाण आलं की बकासूर सोबत चिक्या नाही. त्याचं कारण परत दिवशी असं जाहीर झालं होतं की चिक्या थोडा आजारी आहे. काल तुम्ही सोशल मीडियावर व्हॉट्सअपच्या माध्यमातून चिक्याचे बरेच जणांनी फोटो बघितले असणार. शिरवलला दवाखान्यात दाखल झाला होता, तर त्याचा असा रिपोर्ट आलेला त्याला न्यूमोनिया झालेला आहे. त्यामुळे चिक्या पळणार नाही अशी अपडेट सध्या मिळतोय आपल्याला. आज खरं तर फायनल समजणार होतं, ते फायनल समजलेलं आहे. चिक्या कारुंडे एक्सप्रेस चिक्या पुसेगाव हिंदकेसरी मैदानात पळणार नाही. खरं तर मी परवा दिवशी अपडेट घेतली होती. परवा दिवशी सांगितलं होतं की चिक्या पळेल की नाही याचं उत्तर 2 दिवसामध्ये देऊ, 2 दिवसात कळवू. त्यामुळे आज नक्कीच कळालेलं आहे. कारुंडे एक्सप्रेस चिक्या पुसेगाव हिंदकेसरी मैदानात पळणार नाही. त्यामुळे सर्वजण देवाकडे प्रार्थना करूया की चिक्या लवकरात लवकर बरा हो, कारण की हा बकासूरचा भाऊ आहे. कारण की जेव्हा जेव्हा ही जोडी पळत असते तेव्हा 1 नंबरमध्ये पळत असते. तब्बल 8 वेळा ही जोडी एकत्र पळाली, 7 वेळा 1 नंबर केलेला आहे या जोडीने. त्यामुळे बकासूरचा हा लाडका भाऊ आहे चिक्या. त्यामुळे देवाकडे सर्वांची प्रार्थना. परंपरा गावाची यूट्यूब चॅनलकडून सर्व बकासूर प्रेमी, समस्त बैलगाडा प्रेमी, बकासूर प्रेमी जेवढे आहेत त्यांच्याकडून नक्कीच चिक्यासाठी या चिकूसाठी सर्वजण प्रार्थना करतात की लवकर बरा हो. नक्कीच लवकर बरा होईलच, आपल्या सर्वांचा आशीर्वाद आहे. तर चिक्याला अशी अपडेट येते की चिक्या 25 तारखेपर्यंत पळणार नाही. म्हणजेच 25 डिसेंबर म्हणजेच हा पूर्णच महिना जाणार आहे. कारण की न्यूमोनिया आजार झाले. तुम्हाला माहितीच असेल चांगलं, बिंदोडचा बादशाह मथुर याला देखील हा आजार झाला होता, न्यूमोनिया देखील झाला होता. 2 महिने मथुर आपल्याला मैदानात दिसत नव्हता. तो आजाराशी झुंज देत मात करून नंतर मैदानात एकदम त्या जुन्या जोशात आपल्याला मथुर पळताना दिसतोय. त्यामुळे सेम चिक्याला देखील न्यूमोनिया झालेला आहे. त्यामुळे चिक्या आपल्याला लवकरात लवकर बरा होऊन आणि जुन्या जोशातच आपल्याला मैदानात पळताना बघायला मिळलो, हीच आपण देवाकडे प्रार्थना करू. परवापासून खरी चर्चा रंगू लागली की आता बकासूर सोबत चिक्या पैरा नाही. तर आत्ताच फायनल झालं की हा पैरा नाहीच आहे, बकासूर चिक्या नाहीच, कारण चिक्या पळणार नाही. तर पैरा कोण असेल? तर भावांनो, परवा दिवशी एक नंदीचं नाव समजला होता, तेव्हा ते 90% पैरा आहे समजलं होते. पण आज अजून एका नंदीचं नाव समजतोय. ते 2 नंदींचं आहेत. मी तुम्हाला 60-40 मध्ये 60% आणि 40% मध्येच सांगतोय. कन्फर्म पैरा माहिती नाही. 60% कोण असेल तर तो म्हणजे सौ उर्मिलाताई गायकवाड यांचा जो कुंदूर राजा आहे, जो की आत्ताच महाराज सोबत पळाला. त्यामुळे तुम्हाला माहितीच आहे, महाराज किंवा साम्राज्याला जेव्हा समोरचा नंदी पायरा देतो तेव्हा तो बकासूरच्या गळ्यात पळत असतो. त्यामुळे असं वाटतोय बकासूरचा पायरा कंदूरचा राजा 60%. तर 40% कोण असणार? तर 40% हा असणार ज्यानं की वडकी हिंदकेसरी मैदान गाजवलं या आदत वासरांनी. म्हणजेच लक्ष्य आणि सचिन ही जोडी जेव्हा पळाली तेव्हा या जोडीने सर्वांचं लक्ष वेधलं होतं. जो लक्ष्य काय तो स्पीड, त्या लक्ष्याला बघून सर्वांचं डोळ्याचं पारणं फिटलं होतं. खरं तर अपडेट होती 3-4 दिवसाआधी की लक्ष्य पळणार नाही पुसेगाव मैदानामध्ये. पण आजची अपडेट आहे लक्ष्य 100% पळणार आहे पुसेगावला. आणि ते पण असे अपडेट देतात की लक्ष्य एकदम टॉप पैऱ्यात आहे. म्हणजे थोडा अंदाज आला टॉप पैऱ्यात, आणि ते पण पळणार लक्ष्य म्हटल्यावर बकासूर सोबत असू शकतो. कारण की बकासूरचं नियोजन अचानक झालेलं आहे. चिक्यासोबत होता तो अचानक नियोजन कॅन्सल, आणि जुनं टॉपचं पैरं मिळणं खूप मुश्किल आहे सध्या. कारण की सर्वांचे पैरे आधीच 1 महिना 1.5 महिना आधी झालेले असतात. त्यामुळे जो हा लक्ष्य आहे आदत वासरू टॉपमध्येच आहे. तो खरं तर पुसेगाव हिंदकेसरी मैदानात पळणार नव्हता असं स्वतः मालकांनी सांगितलं होतं. पण आजची अपडेट दिलेली आहे की लक्ष्य पळतोय पुसेगाव हिंदकेसरी मैदानात, आणि तो टॉप पैऱ्यात. तर मला वाटतंय 40% हा पैरा लक्ष्य असणार आहे बकासूरचा, आणि 60% पैरा कंदूरचा राजा. या 2 पैकी एक पैरा आपल्याला बकासूरसोबत नक्कीच पळताना दिसणार आहे. खरं तर बकासूर आणि चिक्याचे जेवढे चाहते आहेत ते चिक्याला आजारपणात बघून सर्वजण नाराज देखील आहेत. खरं तर पुसेगाव हिंदकेसरी मैदान 5 दिवसावर येऊन ठेपलेलं आहे. 4 ते 5 दिवस राहिल्याने अचानक बातमी कानावर, म्हणजे एक हा धक्का म्हणावा लागेल. धक्का आहे हा.
खरं तर बकासूर आणि चिक्क्या ही जोडी होती. जर अचानक हा चिक्क्या पळणार नाही म्हटलं सर्वांसाठी धक्काच, कारण की बकासूर प्रेमी, बकासूर चाहते नक्कीच नाराज होते. पण काही हरकत नाही, मामांनी चांगलं नियोजन केलेलं आहे. कंदूरचा राजा किंवा तो आदत लक्ष आहे, दोघांपैकी एक पैरा असणार आहे. नक्की टॉप गॅस आहे. एक वेळ कंदूर राजा पण असला तरी चालेल, कारण कंदूर राजा पण एकदम टॉपमध्ये पळतोय आणि लक्षा देखील टॉपमध्ये पळतोय. त्यामुळे टॉपच गाडी होणार आहे बकासूर सोबत. जे कोणी पळेल, कंदूर राजा किंवा लक्षा, पुसेगाव मैदानात ही जोडी दावेदार असू शकते. त्यामुळे काही हरकत नाही. 5 दिवसावर हे मैदान येऊन ठेपलेलं आहे. तर सर्वांना शुभेच्छा. जे काही पैरे होते ते मी तुम्हाला आधीच सांगितलेले आहे. ज्यांनी कोणी बघितले नसेल व्हिडिओ त्यांनी जाऊन बघा माझ्या चॅनलवर. पैरे कोणासोबत ते फिक्स होते, ते पैरे सांगितले होते. पुन्हा सांगतो, 2-3 पैरे जेवढे आहेत ते छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस म्हणून ओळखलं जाणार लखन आणि स्वर्गीय पंढरीशेठ फडके यांचा जो सर्जा, ही जोडी 100% पळणार आहे. तसेच मथुर आणि घोटचा सर्जा ही 100% जोडी पळणार. चिमण्या आणि पाखऱ्या ही 100% जोडी पळणार. जो बावऱ्या आहे साखरवाडीचा आणि त्याच्या जोडीला पेडगाव आदत हिंदकेसरीचा हारण्या, ही जोडी देखील 100% पळणार आहे. सुंदर बॉसचा पैरा आहे, सुंदर बॉस आणि हेडिटूनचा सुंदर, अशी बरेच पैरे फिक्स आहेत. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, व्हिडिओ मोठी होईल म्हणून थांबवतो. बकासूरची हीच अपडेट घेऊन आली होतो. पुन्हा एकदा देवाकडे आपण प्रार्थना करूया, चिक्या लवकरच बरा हो. सर्वांनी कमेंट करा, चिक्या लवकरच बरा हो. धन्यवाद भावांनो.